Hello, my dear students, friends, and all viewers. I welcome all of you in my YouTube channel of English Grammar and Composition. In the first part of articles, we learn about indefinite articles a and an. In this part, we are going to learn about definite article the. When is the used and omission of articles. But before we start our today's topic, I request all of you to subscribe my YouTube channel so that you will get the notification of my next video. Friends, do you know why is the called definite article? The is called definite article because it is used to refer to a particular person or thing. Now let's learn about uses of the. First, the is used when we speak of a particular person or thing. Theचा उपयोग हा विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूविषयी बोलण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, द बॉय हू केम हियर इज व्हेरी इंटेलिजंट. सेकंड, द नोवेल आय वॉज रीडिंग इज व्हेरी डल. इन द फर्स्ट एक्झाम्पल, द बॉय हू केम हियर is a particular person, and in the second example the novel I was reading is a particular thing. मित्रांनो, पहिल्या उदाहरणामध्ये द बॉय हू केम हियर म्हणजे मुलगा जो इकडे आला हा विशिष्ट व्यक्ती आहे, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये द नोवेल आय वॉज रीडिंग म्हणजे कादंबरी वाचत होतो ही विशिष्ट वस्तूसाठी वापरलेले आहे. दुसरा, the is used when a person or thing has been already mentioned. चा उपयोग हा आधीच उल्लेख केलेल्या व्यक्ती व वस्तूचा पुन्हा उल्लेख करण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स, वी सॉ अ टायगर इन द फॉरेस्ट. द टायगर वॉज फेरोसियस. आय हॅव अ कार. द कार वॉज बॉट लास्ट इयर. इन द फर्स्ट एक्झाम्पल, tiger is already mentioned, so next time the is used before tiger, and in the second example car is already mentioned in first sentence, so the is used before car in the second sentence. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या उदाहरणामध्ये पहिल्या वाक्यात टायगरच्या आधीच उल्लेख झाला असल्यामुळे दुसऱ्या वाक्यात टायगर पूर्वी द वापरलेले आहे, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये अ कारचा उल्लेख आधी झाला असल्याने दुसऱ्या वाक्यात कार पूर्वी द वापरले आहे. थर्ड, द इज यूज बिफोर ऑर्डिनल नंबर्स. दचा उपयोग क्रमवाचक संख्येच्या पूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स, द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द 10th, द 21st, द 100th, etc. Ordinal numbers means ranking of position such as the first, the second, the third, etc. क्रमवाचक संख्या म्हणजे 1, 2, 3 ऐवजी पहिला, दुसरा, तिसरा, 10वा, 21वा, 100वा इत्यादी क्रम दर्शवणारी संख्या होय. फोर्थ, द इज यूज बिफोर an adjective in the superlative degree. दचा उपयोग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या पूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स, फर्स्ट, राम इज द बेस्ट बॉय इन द क्लास. सेकंड, शिवाजी महाराज वॉज द ग्रेटेस्ट किंग इन इंडिया. अबाव सेंटेन्सेस आर इन सुपरलेटिव्ह डिग्री, सो द इज यूज बिफोर an adjective बेस्ट अँड ग्रेटेस्ट. वरील वाक्ये ही सुपरलेटिव्ह डिग्रीची असल्याने बेस्ट आणि ग्रेटेस्ट या विशेषणाच्या पूर्वी द वापरलेले आहे. फिफ्थ, द इज यूज बिफोर द नेम्स ऑफ युनिक थिंग्स इन द वर्ल्ड. दचा उपयोग जगातील एकमेव असणाऱ्या वस्तूच्या नामापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स, द सन, द मून, द अर्थ, द स्काय, द वर्ल्ड, द ताजमहल, the gateway of India, etc. 6. The is used before names of rivers, seas and mountains. दचा उपयोग नद्या, समुद्र आणि पर्वतांच्या नामापूर्वी करतात.
फॉर एक्झाम्पल्स द गंगेज, द ब्रह्मपुत्रा, द अरेबियन सी, द इंडियन ओशन, द हिमालयाज, द आल्प्स इट्सेट्रा. 7th, द इज यूज बिफोर नेम्स ऑफ होली बुक्स इन द वर्ल्ड. दचा उपयोग जगातील पवित्र ग्रंथांच्या नामापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल द रामायण, द महाभारता, द गीता, द वेदाज, द बायबल, द कुरान, द इलियाड इट्सेट्रा. 8. द इज यूज बिफोर नाउन्स विच नेम द इनहॅबिटंट ऑफ अ कंट्री कलेक्टिव्हली. दचा उपयोग एखाद्या देशाच्या रहिवाशांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल्स द इंडियन्स, द रशियन्स, द इंग्लिश, द चायनीज, द जपानीज इट्सेट्रा. 9th, द इज यूज बिफोर नेम्स ऑफ न्यूजपेपर्स. दचा उपयोग वर्तमानपत्राच्या नामापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, द सकाल, द लोकसत्ता, द लोकमत इट्सेट्रा. 10th, द इज यूज बिफोर नेम्स ऑफ सीझन्स. दचा उपयोग ऋतूंच्या नामापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स द विंटर सीझन, द स्प्रिंग, द समर, द रेनी सीझन इट्सेट्रा. 11th, द इज यूज बिफोर द नेम ऑफ टायटल ऑर पोस्ट. दचा उपयोग हा पदवी अथवा पदाच्या नामापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स द हेडमास्टर, द प्रेसिडेंट, द सेक्रेटरी, द रायबहादूर इट्सेट्रा. 12th, द इज यूज बिफोर नेम्स ऑफ डिरेक्शन्स. दचा उपयोग हा दिशांच्या नामापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल्स द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, द साऊथ इट्सेट्रा. 13. द इज यूज बिफोर प्लुरल सरनेम्स टू मेन्शन ऑल मेंबर्स इन वन फॅमिली. दचा उपयोग एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा उल्लेख करण्यासाठी अनेक वचनी आडनावापूर्वी करतात. फॉर एक्झाम्पल द नेहरूज, द गांधीज, द पाटील्स, द ठाकरेज, द टागोर्स, द जोशीज इट्सेट्रा. Now we are going to learn about omission of articles, means when not to use articles in the sentence. मित्रांनो, आता आपण उपपदे कधी वापरली जात नाहीत ते पाहणार आहोत. फर्स्ट, आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर प्रॉपर नाउन्स. विशेष नामापूर्वी उपपदे वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल्स राम इज अ क्लेवर स्टुडंट, Mumbai is a big city. In above sentences, Ram and Mumbai are proper nouns, therefore no articles are used before them. वरील वाक्यामध्ये राम आणि मुंबई हे विशेष नामे असल्याने त्यापूर्वी कोणतेही उपपद वापरले जात नाही. सेकंड, आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर मटेरियल नाउन्स. पदार्थवाचक नामापूर्वी उपपदे वापरत नाहीत. For examples, gold is a precious metal. Jaipur is famous for white marble. In above sentences, gold and marbles are material nouns, so articles are not used before them. वरील वाक्यामध्ये गोल्ड आणि मार्बल हे पदार्थवाचक नाम असल्याने त्यापूर्वी उपपदे वापरत नाहीत. थर्ड, आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. भाववाचक नामापूर्वी उपपदे वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल्स ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, नॉलेज इज पॉवर. इन अबाव सेंटेन्सेस ऑनेस्टी, नॉलेज अँड पॉवर आर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, देअरफॉर आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर देम. वरील वाक्यामध्ये ऑनेस्टी, नॉलेज आणि पॉवर ही भाववाचक नामे आहेत, त्यामुळे त्या नामापूर्वी उपपदे वापरत नाहीत. फोर्थ, आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर नेम्स ऑफ रिलेशन लाईक फादर, मदर, अंकल, आंट इट्सेट्रा. उपपदे ही नात्यांच्या नावापूर्वी म्हणजे आई, वडील, काका, काकी इत्यादी पूर्वी वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल्स फादर हॅज गॉन टू ऑफिस, अंकल
is very busy now. In above sentences, father and uncle are names of relations, therefore articles are not used before them. वरील वाक्यामध्ये फादर, अंकल म्हणजे वडील, काका ही नात्यांची नावे आहेत, त्यामुळे त्या नावापूर्वी उपपदे वापरत नाहीत. फिफ्थ, आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर नेम्स ऑफ लँग्वेज अँड अदर सब्जेक्ट्स. भाषा आणि इतर विषयांच्या नावापूर्वी उपपदे वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल्स, मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, हिस्ट्री, जॉग्रफी, बायोलॉजी, पेंटिंग, इट्सेट्रा. 6. आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर नेम ऑफ डेज अँड मंथ्स. वारांच्या व महिन्यांच्या नावापूर्वी उपपद वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल्स, संडे, मंडे, फ्रायडे, सॅटरडे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, डिसेंबर, इट्सेट्रा. 7. Articles are not used before school, college, hospital, office when these places are visited for normal activities. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कार्यालय यांचा वापर जेव्हा सामान्य कामकाजासाठी होतो तेव्हा उपपद वापरत नाहीत. फॉर एक्झाम्पल्स, द बॉईज गो टू स्कूल, फादर हॅज गॉन टू ऑफिस. बट when these places are visited occasionally, the is used before them. परंतु जेव्हा या ठिकाणांना इतर कामासाठी प्रसंगी भेट दिल्यास द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल्स, आय वेंट टू द स्कूल टू मीट माय ब्रदर. सेकंड, आय वेंट टू द हॉस्पिटल टू सी अ पेशंट. In the first example, I went to the school to meet my brother and not for learning. Therefore, the is used before school. And in the second example, I went to the hospital to see a patient and not for health checkup. Therefore, the is used before hospital. मित्रांनो, शाळेमध्ये आपण अध्ययन किंवा अध्यापन करण्यासाठी जात असतो, परंतु पहिल्या उदाहरणामध्ये मी शाळेत भावाला भेटण्यासाठी गेलो हे इतर कारण आहे म्हणून स्कूलपूर्वी द वापरले आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये हॉस्पिटलमध्ये आपण आजारी असल्यावर जातो, परंतु मी पेशंटला भेटण्यासाठी गेलो त्यामुळे हॉस्पिटलपूर्वी द वापरले आहे. इन दिस वे वी हॅव लर्न अबाउट डेफिनेट आर्टिकल द when it is used. We have also learned about the omission of articles. I hope all of you have understood it very well. If you have any doubt regarding this topic, please ask your queries in the comment box. If you like my video, touch the like icon, share it on social media to your friends, and don't forget to subscribe my channel. Thank you so much for watching this video.